आदरणीय मुधोळकर साहेब या तालुक्याचे माहूर, यानंतर या तालुक्याचे सध्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय वाघमारे साहेब, सुपे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून आपले स्थान स्वीकारतील. सूचक अनुमोदन देतील शिरसाट साहेब. आजचा या कार्यक्रमासाठी सन्मान व निरोप समारंभासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अमितजी राठोड साहेब आणि प्रमुख पाहुणे श्री मुधोळकर साहेब, वाघमारे साहेब आणि सुपे साहेब यांच्या नावाला माझं पूर्ण अनुमोदन आहे. त्यांनी आपलं स्थान ग्रहण करा. आपल्या तालुक्यात सेवा देऊन येणारे सर्व अधिकारी, गट शिक्षण अधिकारी असणारे अधिकारी पदावर, उच्च अधिकारी पदावर पोहोचले आहेत. ही या तालुक्याची परंपरा आहे. जबाबदारीची जाणीव ठेवून अत्यंत तळमळीने कार्यप्रवण असणारे आदर्श, कार्यकुशल, सुयोग्य नेतृत्व ज्यांच्या अंगी आहेत असे ज्ञानवंत व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर मठपती साहेब. आपल्या ध्येयशक्तीच्या जोरावर अनेक अडथळे पार करून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्यांनी प्राथमिक शिक्षक ते गट शिक्षणाधिकारी, सहाय्यक संचालक पदापर्यंत मजल मारली, अशा महान नेतृत्वाचा, महान व्यक्तिमत्वाचा, कार्यकर्तृत्वाचा हा सन्मान सोहळा व त्यांना निरोप देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहोत. तर या प्रथम काही शिक्षक या ठिकाणी सत्कार करू इच्छितात. त्यांचा आपण प्रमुख पाहुणे यांचं स्वागत झाल्यानंतर आपण साहेबांचा भव्य मोठा सत्कार करणार आहोत. तर सर्वप्रथम या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी अमितजी राठोड साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतील आमचे गट शिक्षण अधिकारी वाघमारे साहेब. यानंतर गट शिक्षणाधिकारी वाघमारे साहेब यांचं स्वागत करतील शिरसाट सर, शिक्षण विस्तार अधिकारी शिरसाट सर यांना विनंती करतो की त्यांनी वाघमारे यानंतर स्वागत करतील आमच्या कार्यालयाच्या पंतुलवार मॅडम. पंतुलवार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी श्रीपद स्वागताचा हा छोटा लागलीच आनंद सुद्धा. खंत या गोष्टीची एका चांगल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करताना आनंद वाटत होता. आणि आता आनंद यात आहे की साहेबांचं उपसंचालकपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि शब्दसुमनाने आपणा सर्वांचं मी स्वागत करू इच्छितो. साहेबांनी ज्या ज्या व्यक्तीचा उपयोग कुठे घेता येईल तिथे घेतलेला आहे. कोविड-19 महामारीत आम्हाला ज्ञानदानाबरोबरच समाज प्रबोधनाची संधी उपलब्ध करून दिली. तसेच मतदान जनजागृती यात सुद्धा आम्हाला साहेबांनी एक पथक निर्माण करून आम्हाला अख्ख्या तालुकाभर मतदान जनजागृती या आनंद वाटला. तेव्हा आता आपल्या समोर
स्वागत गीत सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आनंदाने अंतर फुलले, आनंदाने अंतर फुलले, सहज शब्द उमटले, सहज शब्द उमटले, स्वीकारा स्वागत हे आमुचे, स्वीकारा स्वागत हे आमुचे, स्वीकारा स्वागत हे आमुचे. भव्य सत्कार आपण कार्यालयाच्या वतीने तसेच वैयक्तिक काही व्यक्तींच्या वतीने सुद्धा होणार आहे. त्यांचे नावे नंतर घेईल. हा कार्यक्रमाचा औचित्य हेतू कथन करण्यासाठी म्हणजे कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी मांडण्यासाठी या कार्यालयाचे साधन व्यक्ती विषय तज्ज्ञ सुधांशू कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सुधांशू कांबळे सर. सन्माननीय अध्यक्ष माननीय अमितजी राठोड साहेब, गट विकास अधिकारी पंचायत समिती भोकर, सोबतच आजच्या सन्मान सोहळ्याचे प्रमुख आकर्षण गट शिक्षणाधिकारी तथा विद्यमान सहाय्यक शिक्षण संचालक लातूर माननीय डॉक्टर DS मठपती साहेब, माहूरचे येथून आमचे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी माननीय मुधोळकर साहेब, सध्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी माननीय माननीय वाघमारे साहेब, माननीय शिक्षण विस्तार अधिकारी सुपे साहेब व आपण समोर बसलेले सर्व सन्माननीय. खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम हा अतिशय भावूक आणि सोबतच आनंददायी आहे. भावूक याच्यासाठी कारण भावूक जास्तीचा आहे, आनंद आहे, परंतु प्रमाण हा कमी आहे आमच्यासाठी. हे प्रकर्षाने आणि सढळ मनाने मी इथं बोलतो, कारण सतत तब्बल 2 वर्षे 8 महिने आम्ही त्यांच्यासोबत वावरलो. त्यांनी आम्हाला लेकरांसारखं आमच्यासोबत वावरताना कानाला पकडून आम्हाला काही गोष्टी शिकवलं. कारण पालक ज्या भूमिकेमध्ये वावरत असायचे त्या भूमिकेमध्ये आम्ही त्यांच्या हाताखाली वावरलो. त्यांनी आम्हाला प्रत्येक पाऊल कसं टाकावं, प्रशासनामध्ये वावरताना कुठल्या बाबी आपल्याला हाताळता याव्यात या कान पकडून शिकवलेले आहेत. त्यांचं कान पकडणंही आमच्यासाठी वेदनादायी नाही, त्यांचं कान पकडणंही आमच्यासाठी हे प्रेरणादायी ठरलेलं आहे. त्यांच्याकडनं 2 वर्षामध्ये आम्हाला जे शिकता आलं ते आणखी आम्हाला शिकण्याच्या अपेक्षा राहून गेल्या. कारण काळओघामध्ये पदोन्नती त्यांना भेटली यांचं आम्हाला मनापासून आनंद आहे, परंतु आम्ही ज्या शिकण्यापासून त्यांच्यापासून म्हणजे घरामधल्या ज्या प्रमुख माणूस आम्हाला शिकवता जसं बाजूला जातो तशी हुरहुर आम्हाला इथे लागलेली आहे. साहेबांचं वागणं हे प्रत्यक्षामध्ये समाज व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकांसोबत प्रत्येक घटकाला हाताळताना प्रत्येक घटकाला सोबत घेऊन ते वावरलेले आहेत. येथील सामाजिक भूमिका असो, राजकारणातल्या भूमिका असो किंवा समाजकारणातल्या किंवा पत्रकारितेतल्या प्रत्येक घटकांना ते अतिशय आत्मीयतेने आपल्यासोबत वावरून घेतलेले आहेत. प्रत्येक घटकातला माणूस त्यांच्यासाठी जवळचा वाटायचा आणि त्यांना साहेब मात्र अतिशय जवळचे वाटायचे. आज तालुक्यामध्ये फिरताना साहेबांची बदली झाली याचे एवढी वेदनादायी म्हणजे अनुभव आपल्या वाट्याला येऊ लागलेत. कारण प्रत्येक माणूस म्हणू लागले की आज साहेबांची बदली झाली म्हणजे इथला मुलगा, इथला शिक्षणाचा प्रवाहात आलेल्या मुलाला फार मोठा घाटा झाला, अशा त्यांच्या मनातल्या भावना आहेत. साहेब, आमची एक विनंती राहील, आपण या ठिकाणाहून आपण आमची मनातली हुरूर सोबत घेऊन जात आहात. कारण इथल्या प्रत्येक मुलाला आपली गरज वाटत होती. आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गेलात तेथून तुम्ही देणारे हात तुमचे आहेत. म्हणून आमच्या तालुक्यासाठी आणि आमच्या इथल्या सर्व शिक्षक बांधवांसाठी किंवा आमच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आपण आपल्या स्तरावर आमच्या भोकर तालुक्यासाठी, आमच्या भोकर तालुक्यातील लेकरांसाठी आपण जे प्रेम केला तसंच प्रेम आपण तेथे त्या पदावरून आपण आमच्या तालुक्यातल्या लेकरांसाठी मिळावं एवढीच आपल्याला हात जोडून विनंती करता. आणि बोलता बोलता डोळ्यात पाणी येते साहेब. जाताना खरं तर एवढं मन भरून येते, आम्हाला बोलण्याची सुद्धा ताकद होत नाही साहेब. तुम्हाला फोन लावून शुभेच्छा देण्याची ताकद होत नाही. कारण एवढ्या जवळचा माणूस आम्हाला अतिशय पालका सदृश्य वावरून आपल्यासोबत राहिलेला माणूस आज आम्हाला
आमच्या सोबतीतून अचानक आम्हाला वाटलं नव्हतं की साहेब एवढ्या लवकर आम्हाला त्यांची कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर जातील असं वाटलं नव्हतं. आमचं मन भरून येते साहेब, बोलावं असं भरपूर काय आहे. मी तुम्हाला भावी आयुष्यासाठी आमच्या कार्यालयाच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो. आणि आपण असंच उदंड आयुष्य घेऊन अशी प्रगती करावी आणि आमच्या तालुक्यासाठी आपण भावी काळात योगदान द्यावं, एवढंच माफक अपेक्षा व्यक्त करून इथं थांबतो. सर्वांचे आभार, धन्यवाद. धन्यवाद सर. प्रास्ताविकामध्ये अत्यंत कमी शब्दामध्ये मार्मिकपणे भावनाशील तुम्ही प्रास्ताविक या ठिकाणी मांडलात. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नाही. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नाही. निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नाही. धागे असतात जुळलेले हृदयांची हृदयाशी आणि हृदयाशी धागे जुळून आमचे साहेब लातूर या ठिकाणी पदोन्नतीने जात आहेत. ते स्नेहसंभ असाच जडून राहावा साहेबांना कार्यालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत. आता मुख्य कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी साहेबांचा आपण सहपत्नी सत्कार करणार आहोत. तर कार्यालयाचे सर्व कर्मचारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी साहेबांचा आपण आहेर देऊन या ठिकाणी सत्कार करत आहेत. प्रबळ इच्छाशक्ती असली की माणूस काय करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर मठपती साहेब. जगाच्या शोधात निघालेला कोलंबस सागराला उद्देशून म्हणतो, अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अनाशा किनारा तुला पामराला. अरे सागरा, तुला सुद्धा मर्यादा आहे, तुला कुठेतरी किनारा आहे, पण आमच्या इच्छा आकांक्षाला कुठेच किनारा नाही. माणसाच्या इच्छेत, मनात असेल दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस काही करू शकतो. कारण प्राथमिक शिक्षक ते सहाय्यक संचालक पदापर्यंत साहेब पोहोचले आहेत आणि असाच प्रवास उत्तरोत्तर त्यांच्या आयुष्यात घडत जावो. यशांचे अनेक शिखरे ते पुढे जाऊ. कपडे म्हणजे सत्कार मूर्ती म्हणावा की निरोप मूर्ती म्हणावा हाच प्रश्न आहे. कारण की मठपती साहेब एक असे अधिकारी असेल किंवा आमचे सहकारी असेल, त्यांच्याबाबत बोलताना भरपूर काही बोलण्यासारखं आहे, पण स्टेजवर आल्यावर बोलता येत नाही, असं एक व्यक्तिमत्व आहे. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सहाय्यक संचालक माध्यमिक माननीय मठपती साहेब, मुदोळकर साहेब, आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी वाघमारे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सुपे साहेब, उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मला आठवते की जेव्हा मी जॉईन झाल्यावर एक 8-15 दिवस झाले होते आणि असंच एक VC आणि मीटिंगमध्ये मठपती साहेब आणि आम्ही एकत्र बसलो होतो आणि आमच्या जिल्हा परिषदच्या ग्रुपवर एक अभिनंदनाचा वर्षाव चालू होता की भोकर तालुक्यामध्ये नवोदय विद्यालयाचे 7 विद्यार्थी, जे कधी घडलेलं नाही ती घटना आपल्या भोकर भाषांसाठी ती नाविन्यपूर्ण घटना होती. मग मी मठपती साहेबांचं आणि आमचं VC जेव्हा संभाषण व्हायचं, बऱ्याच बाबतीत डिस्कशन पण झालेत की शिक्षणाबाबत काय काय करता येईल. भरपूर नारे किंवा ज्या शिक्षण व्यवस्थेला पुढे नेणारे आणि एक आहे ते काम ढकलणारे, एक विजन घेऊन सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी मठपती साहेबांनी आपल्या सर्वांना केलेलं आहे. निश्चितपणे तालुक्यातील प्रत्येक शिक्षक, प्रत्येक गावातील व्यक्तींना दुःखच होत आहे. हे एक आनंदाची पण गोष्ट आहे आणि दुःखाची पण गोष्ट आहे, परंतु आम्हा सर्वांना तरी दुःख होत आहे साहेब, कारण की एवढं चांगला अधिकारी आणि एवढे चांगले सहकारी आम्हाला मिळणं म्हणजे मिळतील, पण तुमचा जो अनुभव आणि तुमचा जो काम करण्याची शैली हे सगळ्यांना समाविष्ट करून घेणे आणि सगळ्यांसोबत सहकार्याची भूमिका, मला नाही वाटत की जसं म्हटलं जातं मी यवतमाळला काम केलं आहे, 5-6 पंचायत समितीमध्ये काम केलं आहे, तसं शिक्षण विभागाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे प्रॉब्लेम, ह्या सगळ्याच्या गोष्टीमध्ये ते सगळ्याचा त्रास बीडीओंना होतो. जर शिक्षण अधिकारी चांगला नसेल तर त्याचा सगळा लोटा बीडीओकडे येतो. परंतु मला जे काही 8-10 महिन्यामध्ये कालावधीमध्ये मला सिंगल एक शिक्षक येऊन सुद्धा भेटला नाही की आमचे हे प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक कुशल नेतृत्व आणि कुशल जर अधिकारी त्या ठिकाणी असेल तर ते निश्चितपणे माझ्याकडे येणारा जो
अधिकारी तुमच्या प्रॉब्लेमचे आहे तो एक साहेबांनी या ठिकाणी तो तर थांबवलं जाईल आणि प्रत्येकाची अडचणी पण सोडवलेल्या आहे. साहेब सहाय्यक संचालक म्हणून जात आहे. भविष्यामध्ये कदाचित आपल्याला प्राथमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी पण प्राप्त होतील किंवा येतील. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो, साहेबांना काम करत असताना जे मीटिंग VC आणि प्रोटोकॉलच्या गोष्टी असतात त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते बऱ्याच वेळेस माझ्यासोबत आणि याच्यासोबत आलेले आहे. किनीचा प्रसंग आठवतो की किनीच्या वेळेस त्यांचे पाठ खूप दुखत होती तरी पण ते CO मॅडम येणार आहे म्हणून आले. म्हणजे कुठलंही काम असं टाळत नव्हते. प्रोटोकॉल आणि मला हे करायचंच आहे आणि हे चांगलंच करायचं आहे या भावनेतून ते काम करत होते. आता ते पदोन्नतीने जात आहे, त्यांना शुभेच्छा तर आहेच, परंतु जे काही तुम्ही भोकरवासियांसाठी दिलेलं आहे सर ते आम्ही आयुष्यात आणि भोकरवासी कोणी विसरणार नाही आणि इथले सगळे शिक्षक पण विसरणार नाही. पुढील कार्य तुम्ही याच्यापेक्षा चांगलं कराल आणि जो मठपती नाव लौकिक झालेला आहे, कारण की जिल्हा परिषदमध्ये 2-3 काही अधिकाऱ्याचं नाव लौकिक होतं, तसं मठपती साहेबाचं नाव लौकिक आहे. CO मॅडमच्या सतत तोंडावर नाव जे येत होतं ते मठपती साहेबाचं होतं. काय येते, कुणाचं नाव येते, जो अधिकारी चांगला काम करतो त्यांचंच नाव येते. साहेबांना अनेक चार्ज मिळायचे, जिल्हा स्तरावरचे मॅक्झिमम चार्ज, म्हणजे प्रति शिक्षणाधिकारी या भूमिकेतून पण त्यांनी काम केलेलं आहे. तसंच काम आपण लातूरमध्ये पण कराल आणि भविष्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आल्यावर पण कराल आणि ही शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्याला आपले तर भेट होणारच आहे, लातूरच्या कामासाठी असेल किंवा मग वेगवेगळ्या मीटिंगमध्ये वेगवेगळ्या समिटमध्ये आपली भेट होतच राहतात. परंतु इथल्या उपस्थित जे जनसमुदाय जे शिक्षक आहे त्यांची काही जरी अडचण आली तरी एक विनंती आहे साहेब की त्यांनी आवर्जून सोडवावं. कारण की ही एवढं प्रेम खूप कमी लोकांना मिळतो. हे आवर्जून यांच्यासाठी की मठपती मॅडम पण आहे एक चांगले व्यक्तिमत्व, कारण की असं म्हटलं जात आहे की घराची धुरा जर चांगल्या सक्षम नेतृत्वाने सांभाळली तर मग माणूस ऑफिसमध्ये चांगली लढाई लढू शकतो. त्याच्यामध्ये मोठा हातभार मठपती मॅडमचा पण आहे. त्या ठिकाणी मी त्यांचं पण आभार करेल की एवढं चांगली सेवा आमच्या तालुक्यासाठी आपण देण्यासाठी मोलाचं सहकार्य केला. मी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला सुये चिंततो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आरोग्य लाभावं एवढंच मी सुइच्छितो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबाबत सर्व आयोजकाचे आभार. माझी मीटिंग आहे त्यामुळे मला आदर्शीय स्थान सोडावं लागेल आणि सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. परत एकदा मठपती साहेबांना शुभेच्छा देऊन मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा या तालुक्यात केलेले त्यांचं कार्य या ठिकाणी आपण आता लगेच राठोड साहेबांना विनंती करतो की मठपती साहेब यांचा सपत्नीक हार घालून सत्कार कार्यालयाच्या वतीने व साहेबाच्या वतीने आपण या ठिकाणी करत आहोत. तर विनंती आहे कृपया या ठिकाणी येऊन सहृदय सत्कार सोहळा आपण कार्यालयाच्या वतीनं 2-3 टप्प्यात होणार आहे. मुख्य सत्कार झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या सर्वांना संधी देणार आहोत. घाई करू नका. हा मुख्य सत्कार झाल्यानंतर कार्यालयाच्या वतीने झाल्यानंतर केंद्र प्रमुखाच्या वतीने सत्कार आहे. त्यानंतर केंद्रीय मुख्याध्यापक यांच्या वतीने सत्कार आहे. त्यानंतर खाजगी शाळेतील मुख्याध्यापक व मित्रमंडळी नातेवाईक यांच्या वतीने सुद्धा वैयक्तिक सत्कार होणार आहे. या कार्यालयाचे सर्व थडवे सर, नरवाडे सर, कांजळकर सर या, शेख सर या.
उत्कृष्ट असे उपक्रम राबवलेले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठारी केंद्र पळसी तालुका किनवट येथे ते प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत होते आणि अनेक असे उपक्रम राबवून तिथे सुद्धा तालुक्यातील शाळेंचा त्यांनी गुणवत्ता वाढीमध्ये बी प्रयत्न केलेला होता. त्यानंतर केंद्र प्रमुख यांच्या वतीने सत्कार होईल. पत्रकार करकेली साहेब यांच्या हस्ते मठपती साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. मोदी साहेब लय भारी साहेब आज. त्यानंतर मठपती साहेबांचे डीएडचे वर्ग मित्रमंडळ सर्व केंद्र प्रमुखांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होईल. त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. सर चला हम आए. कासा सरांनी शिवाजी महाराज यांचं एक छान चित्र फ्रेम करून या ठिकाणी आणलेले आहे. ते सुद्धा देऊन साहेबांचा त्या ठिकाणी सत्कार करतील. लेखा शाखा विभागाचे श्री मंगले सर सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने तुमारे सर यांच्यावर आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी साहेबांचा सत्कार करावा. तसेच देवठाणा त्याचप्रमाणे श्री साहेबराव वाकुडे मुख्याध्यापक श्री साबळे सर हे सुद्धा सत्कार करणार आहेत. त्यानंतर आश्रमशाळा आहेत सुरंगळीकर सर या ठिकाणी सत्कार करत आहेत. हे सुद्धा मान्य साहेबांचं या ठिकाणी या कार्यालयाचे वरिष्ठ साहेब नवाज साहेब, लेखा विभागाचे प्रमुख आदरणीय हाके साहेब हे सुद्धा मान्य साहेबांचं स्वागत करतील. मुख्याध्यापक धावरी, चक्रवार सर, गवळे सर, बोईनवाड सर हे सुद्धा साहेबांचा सत्कार करणार आहेत. त्याचप्रमाणे गुरकुले सर सत्कार करतील. माझे मित्र गोपीडवाड सर, प्रशांत पत्की सर हे सुद्धा साहेबांचं या ठिकाणी स्वागत करू इच्छितात. त्यांना विनंती आहे की आपण साहेबांचं स्वागत करावं. आणली हे सुद्धा साहेबांचं स्वागत करण्यासाठी इच्छुक आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत करावं. जिल्हा परिषद हायस्कूल किनी येथील मुख्याध्यापक श्री पवार सर आणि त्यांचे सहकारी हे सुद्धा साहेबांचा सत्कार करणार आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी साहेबांचा सत्कार करावा. मुख्याध्यापक पवार सर हायस्कूल किनी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी हे या ठिकाणी साहेबांचा सत्कार करतील. उर्दू शाळेच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. उर्दूच्या वतीनं नवनियुक्त गट शिक्षणाधिकारी आदरणीय वाघमारे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. उर्दूच्या स्टाफ तर्फे मान्य वाघमारे साहेबांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. शूटिंग चालू आहे, फोटो काढायला. एक मिनिट. राठोड सर साहेबांचा सत्कार करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्यानंतर माझे मित्र संजय खांडरे सर हे साहेबांचा सत्कार करणार आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी साहेबांचा सत्कार करावा. अक्कलवाड सर
प्रगती या ठिकाणी करण्यात येत आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण उर्दूच्या वतीनं या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. त्यानंतर प्राथमिक केप्राशा बेंबर येथील मुख्याध्यापक आनंद कल्लेपवाड सर हे सुद्धा साहेबांचा सत्कार करणार आहेत. त्यानंतर आपल्या इथे नुकतेच शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आमचे विजयजी महाजन सर हे सुद्धा साहेबांचा सत्कार करणार आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की आपण साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. जिल्हा परिषद हायस्कूल केनीचे मुख्याध्यापक पवार सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी साहेबांचा सत्कार करावा. स्वागत करीत आहेत. प्राशा सावरगाव येथील मरशिवने सर हे सावरगावच्या वतीनं या ठिकाणी सत्कार करत आहेत. त्यांनाही विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करावा. मरशिवने सर. कार्यालयातील वरिष्ठ साहेब नवाज साहेब, लेखा विभागाचे प्रमुख आमचे शिवाजीरावजी हाके खडवे सर, अपंग एकात्म शिक्षणचे विषय तज्ञ, त्याचप्रमाणे आमचे शालेय पोषणाचे प्रमुख आदरणीय कांदळकर पाटील, सुधांशु भाऊ कांबळे, डेव्हिड सर, नरवाडे सर, खांडेकर सर, या सर्वांच्याही वतीने स्वागत करावं. त्या सर्वोदय सत्काराच्या नंतर उपस्थित मान्यवरांच्या प्रतिक्रिया होती. कार्यालयाच्या वतीनं सर्व स्टाफ या ठिकाणी कार्यालयाच्या वतीनं महिला प्रतिनिधी म्हणून मेश्राम मॅडम, पंतुलवार मॅडम, अनिताबाई गिरी, शेख मॅडम, अपंग समावेशीच्या तर्फे खडवे सर, सुधांशु कांबळे सर या ठिकाणी साहेबांचं स्वागत करतील. अनिता गिरी, मेश्राम मॅडम, अनिता गिरी. ओके. साहेबांचा वैयक्तिक सत्कार करत आहेत. यानंतर विस्तार अधिकारी श्री सुपे सर साहेबांचा सत्कार करणार आहेत. श्री सुपे सर, कोणे सर व सुपे सर साहेबांचा सपत्नीक सत्कार करत आहेत. बहुभाषिक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष माननीय अहमदभाई करकेकर यांना अशी विनंती करतो की आपण साहेबांच्या सन्मान सोहळ्या निमित्त आपण आपले मनोगत व्यक्त करावेत. अतिशय वेळ कमी असल्यामुळे कमी कालावधीत साहेबांच्या दिलीप बनसोडे साहेब उपस्थित निमित्त आम्ही बोरगाव येथे बहुभाषिक पत्रकार संघातर्फे शिक्षकांच्या त्या ठिकाणी आम्ही सत्कार केलो, त्याचा सन्मान केलो. तेव्हा साहेब माझ्यासोबत होते. आपण सरकारी नोकरी करत असताना मठपती साहेब अत्यंत वेळेला महत्त्व देतात. काम चुकार करणारा कोणताही कर्मचारी असो त्यांची ते गय करत नव्हते. आपण ज्या पेशेमध्ये काम करतो, शिक्षकी पेशा एका दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा पेशा आहे. येणारी पिढी घडविण्याचे काम शिक्षकाकडून होत असते. दुसऱ्यापेक्षा आपल्याला पगार कमी असले तरी चालेल, कारण शिक्षकांना एक समाधान असतो की येणाऱ्या पिढीला आपण घडविलं. म्हणून अशा पवित्र पेशेमध्ये काम करत असताना मठपती साहेबांनी
अत्यंत चोखपणे या भोकर तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांच्या प्रमोशन झालेलं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. साहेब जिथे जातात तिथं अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असतात. ते लातूरला गेले, लातूरलाही ते चांगल्या प्रकारे काम करतीलच. या कालावधीमध्ये त्यांचे आरोग्य चांगलं राहो हीच या ठिकाणी शुभेच्छा देऊन काम हो करके नाम हो जाए. साहेबांचा हा सन्मान आणि निरोपाचा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अमितजी राठोड सर, गट विकास अधिकारी, त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ आणि समोर जमलेले सर्व गुरुजन वर्ग, आदरणीय मठपती साहेबांच्या कार्यकाळाचं कौतुक आणि वर्णन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मी अगदी मोजक्या शब्दात वर्णन करण्यासाठी मला सूचना आलेली आहे. आदरणीय मठपती साहेब जेव्हा तालुक्याला आले तर साहेबांची एक विशेष वेगळा गुण मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगण्याची इच्छा होत आहे. साहेबांनी अगोदर तालुक्यामध्ये सर्वच शिक्षक काम करतात, सर्वच कर्मचारी काम करतात, परंतु साहेबांनी काही लोक अशी निवडली की ज्यांना थोडंसं एक्स्ट्रा काम करण्याची किंवा अधिकची मेहनत घेण्याची सवय ही अंगवळणी पडलेली असते. अशा शिक्षकांना हेरून साहेबांनी एक वेगळी अशा प्रकारची आपली स्वतःची टीम तयार केली आणि त्यांना एक वेगळा उत्साह, एक वेगळी प्रेरणा, एक वेगळी चेतना देण्याचं काम साहेबांनी या ठिकाणी तालुक्यात केलं आणि हे काम केल्यामुळं तालुक्याची गुणवत्ता ही वृद्धिंगत होण्यासाठी खूप मोलाची मदत मिळाली. आणि अधिकारी कसा असावा, एक अधिकारी कसा असावा त्याचं वर्णन जर आपल्याला बघायचं असेल तर आदरणीय मठपती साहेबांच्या मध्ये ते सर्व गुण आपल्याला दिसतात जे की एका अधिकाऱ्यांमध्ये असले पाहिजे. आणि आपली व्यवस्था ही दुरुस्त करण्यासाठीची तळमळ, जी धगधग एखाद्या व्यक्तीमध्ये असावी तर ती आपल्याला आदरणीय मठपती साहेबांच्या मध्ये या ठिकाणी त्यांच्या गट शिक्षणाधिकारी या त्यांचा जो कार्यकाळ झालाय त्यातून आपल्याला बघायला मिळालेली आहे. साहेब कुठल्याही शाळेवर जाऊ देत, ते शाळेवर गेल्यानंतर प्रथमतः त्या ठिकाणची काय व्यवस्था आहे किंवा तिथली अवस्था काय आहे याचं मूल्यमापन करायचे, निरीक्षण करायचे. आणि ते निरीक्षण केल्यानंतर पहिल्या दिवशी कुणालाच कसल्याच प्रकारची त्यांच्याकडून अगदी शिक्षा वगैरे होईल असं काहीच त्यांच्या तोंडून किंवा बोलण्यातून आपल्याला ऐकायला मिळायचं नाही. साहेब यायचे आणि सांगायचे की मी पहिल्यांदा आलोय, या उणिवा आपल्या इथं मला दिसल्यात, आता या दुरुस्त्या मला आवश्यक आहेत, तर या नंतरच्या भेटीमध्ये मी जेव्हा येईल तेव्हा या सगळ्या गोष्टी झालेल्या मला दिसल्या पाहिजेत. आणि एक गर्भित इशारा, एक गर्भित सूचना, एक आदरयुक्त धाक त्या ठिकाणी आपोआप निर्माण व्हायचा आणि शाळा, सुस्तावलेली शाळा किंवा थोडंसं मरगळ आलेलं व्यवस्थापन हे आपोआप त्या ठिकाणी दुरुस्त व्हायला मदत व्हायची. आणि साहेबांच्या बाबतीत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या तालुक्यासाठी अत्यंत उल्लेखनीय कार्य साहेबांचं राहिलेलं आहे. मला दुःख या गोष्टीचं वाटते की तालुक्यानं जी मरगळ आली होती ती मरगळ दूर झाली होती आणि ती मरगळ दूर होऊन आता कुठं अत्यंत उल्लेखनीय असं कार्य जात आहे. आता तो जर तिथे प्राथमिक पदवीधर म्हणून आले असता त्यांनी तिथं सुद्धा आपल्या कार्यकौशल्याने वेगळा ठसा उमटला होता. आदिवासी भाषेतील शब्द ते लिहून घ्यायचे, त्याचा अर्थ ते विद्यार्थ्याकडून विचारून लिहून घेऊन त्या काळातल्या जीवन शिक्षण व किशोर मासिक मध्ये सरांनी लेख लिहिले आहेत. आदिवासी, गोंडी भाषेतील, बंजारा भाषेतील आणि तेलुगू 3 भाषा, आम्ही ज्या गावामध्ये राहत होतो त्या गावात 3 भाषा आणि त्यात एक मराठी भाषा, या सर्व भाषेचं मिश्रण असून तिथली बोली भाषा ही वेगळी तयार झाली होती. त्याच्या अनुषंगाने साहेबांनी त्याच्यावर सुद्धा अध्यापन केलं आणि शिक्षण शास्त्रामध्ये त्यांनी PhD सुद्धा मिळवलेली आहे. म्हणून ते डॉक्टर DS मठपती झालेले आहेत. आणि त्यांचा हा
बघा, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, जब न हो सफल जिंदगी में नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नाही होती. आणि सरांनी एकदम आपण शिक्षण असताना एकदम तळागाळातून ज्यांनी त्या खूप त्यांची परिस्थिती सुद्धा हालाकी ज्याच्यावर संघर्ष करत करत सर कसे शिकतात सर्व अनुभव ते आम्हाला सांगत होते. आणि अत्यंत परिस्थिती मार्ग कसा काढावा आणि नेतृत्व कसं पुढे न्यावं, कुठल्याही संकटातून गावामध्ये शिक्षक आणि गावकऱ्यामध्ये आमच्या झालेला वाद त्यांनी अत्यंत कुशलतेने सोडवलेला आहे. त्यांचं नेतृत्व गुण त्या सुद्धा त्या ठिकाणी कामी आलेलं होतं. साहेबांना सुद्धा पुढील आयुष्याबद्दल त्यांच्या पुढील जीवनाबद्दल शुभेच्छा आणि पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी केंद्र प्रमुखाच्या वतीने पडलवार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. वेळप्रसंगी शिवी देते, काही कठोर शिक्षाही करते, पण एक प्रकारचा माया ह्या साहेबांच्या मध्ये होता. नाऱ्यावरती कठीण पण आत नरम अशा प्रकारचं कार्य साहेबाचं होतं. हे साहेब अतिशय आपण पूर्वीपासूनच पाहत होतो. एखाद्या शिक्षकाला त्यांचं मानसिकता पाहायचं असेल तर कारण हे सायकॉलॉजीचे PhD, मानसशास्त्र हा त्यांचा अतिशय महत्वाचा विषय. मानसशास्त्र म्हणजे माणसाच्या अंतर्बाह्य वर्तनाचा विचार करणारा शास्त्र. हे पूर्ण माहित होतं एखादा माणूस पुढे येत आहे कशा प्रकारचं कार्य करतो, काय बोलत आहे, काय म्हणणार आहे, हे पूर्ण खडानखडा माहिती साहेबांना होती. ह्या कामामध्ये तसेच महाजन सर, वाघमारे सर, सुपे सर आणि त्याच्यानंतर मी ह्या साहेबासोबत एक व्याख्या करतो, म्हणजे जुळवाजुळी करतो. पूर्वी एक आम्हाला साहेब होऊन गेले सूर्यवंशी साहेब, BO म्हणून सूर्यवंशी साहेब आम्हाला देगलूरला लाभले होते. अतिशय कठोर, पण कोणाचं नुकसान अजिबात झाले. साहेबांचं जे काही अतिशय कठोर व्यक्तिमत्व होतं, पण कोणाचंही काही नुकसान झालं नाही. एक प्रकारचा धाक आणि आपल्या तालुक्यातील गुणवत्ता कशी वाढता येईल त्या गुणवत्तेचा एकदम ध्यास. मी नांदेडला 1-2 वेळेस साहेबाजवळ भेटायला गेलो, मी उपशिक्षण अधिकारी या नात्यानं. तर साहेब मला वाटते आम्हाला 1-2 फायली तपासता वेळेस परेशानी होत होती. इतके फायली त्यांच्या जवळ बोलत बोलत फायली तपासत होते. संपूर्ण कार्य हे रात्रंदिवस करण्यामध्ये मग्न होते. अशाच माणसाला उपसंचालक पद मिळालं आहे. ह्यात फार मोठा आनंद झालेला आहे. आणि साहेबाची येथून अजूनही चांगली प्रगती होऊन पुढच्या पदाला येऊन साहेब म्हणले होते आताच BDO साहेब आमच्या इथं शिक्षणाधिकारी यावं अशी आमची अपेक्षा आहे. मित्र, भोकर तालुका एक सांगायचा थोडका संपला माझं 2 मिनिटाचं नाही. आयुष्यात त्यांनी कधी कोणाचं नुकसान केलं नाही. तर पुढील केंद्रीय मुख्याध्यापक यांच्या वतीनं हळदा केंद्राचे मुख्याध्यापक इबित्वा सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. त्यांनी 1 महिना फक्त अभ्यास केला लोकांचा. ऑफिस कसं आहे, कोणतं केंद्र कसं आहे, मुख्याध्यापक कसा आहे, केंद्र प्रमुख कसा आहे, विस्ताराधिकारी कसे आहेत, ही मानसशास्त्राचा अभ्यास साहेबांचा फार मोठा आहे. मी मागं पण एकदा म्हणलो होतो की साहेब एक वेधशाळा आहे. भविष्यात काय घडणार हे साहेबाला 100% कळते आणि कळते, आजही कळते, उद्याही कळणारच आहे. तर ही वेधशाळा त्यांनी सर्वांचा अचूक असा अंदाज घेतला आणि मग नंतर त्यांनी दुसरं सूत्र की हळूहळू त्यांनी मोबाईलवर पोटे फिरवायला शिकले. म्हणजे ते त्यांना पहिलेच जे होतं आमच्यासाठी नवीन होतं की मोबाईलचा वापर शिक्षण क्षेत्रामध्ये कसा होतं हे साहेबाकडून कळलं. की आम्ही 85 ते 87 D.Edला मी साहेब आणि इथले आम्ही वट्टमार सर अनंत जोशी 4-5 जण होतो. आणि त्याच वेळेस आम्हाला वाटलं की हे व्यक्ती पुढे चालून फार मोठ्या पदावर जाणार आहे. कारण D.Edला असताना आम्ही एकदम प्रसिद्ध होतो. आम्ही प्राचार्यासोबत बसायचे, राजकीय क्षेत्र आमचं होतं. साहेब अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व, ते आणि पुस्तक त्याच्यामध्ये त्यांनी रात्रंदिवस अभ्यास करायचे आणि साहेबांनी ते आज सिद्ध करून दाखवलं. तसं पाहिलं तर कंधारची माणसं हुशारच आहेत. या अगोदर गोविंद नांदेडे साहेब ते शिक्षण संचालकापर्यंत गेलेत आणि आज डॉक्टर मठपती साहेबाच्या रूपानं आज उपसंचालकपर्यंत गेलेत. आणि आमच्या मित्रमंडळामध्ये हे साहेब पहिलेच आहेत की इतक्या मोठ्या पदावर गेलेत. जेव्हा आम्ही ऑर्डर पाहिली मला 4-5 दिवस तर साहेबाला असं बोलत वाटलं नाही. आम्हाला कुठं आधार होता की साहेब इथं आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली साहेबाचं गुण म्हणजे वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गुणाचा सुरेख संगम लावून आज भोकर तालुका एक या 2-2.5 वर्षामध्ये एक चांगल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये
प्रगती करत होता. आणि विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये साहेबांनी या तालुक्याची जी घडी बसवली होती आणि आता कुठं आणखीन जोमानं काम होणार होता, तरी मला संयोजकांनी फक्त 2च मिनिट वेळ दिल्यामुळं साहेबांना भोकर तालुक्याच्या वतीने आणि मित्रमंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो की साहेब आपण येऊ म्हणून नांदेडला या किंवा यापेक्षाही मोठ्या पदावर जा, आमची थोडीशी आठवण ठेवा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांच्या मित्रांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया शेख सरांनी दिलेली आहे. साहेबांचं प्रशासनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे सुद्धा लक्ष होतं. कारण संत तुकारामांनी म्हटले आहे, बुडती हे जण न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. कारण सर्वसामान्य विद्यार्थी, गोरगरीब खेड्यापाड्यातील विद्यार्थी शिकला पाहिजे, टिकला पाहिजे, या व्यवस्थेत उभा राहिला पाहिजे, ही तळमळ त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होती. यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सुपे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सेवा पुस्तिका साहेबांच्या काळामध्ये तयार करून घेण्यात आल्या. मूळ सेवा पुस्तिका जर हरवली तर तो कर्मचारी अडचणीमध्ये येऊ नये हा दृष्टिकोन साहेबांनी दूरदर्शी ठेवून सगळ्यांच्या सेवा पुस्तिका द्वितीय प्रति साहेबांनी करून घेतलेल्या आहेत. अतिशय तळमळीचे कर्तव्यदक्ष साहेब आपले भोकरला उपसंचालक या पदावर रुजू झालेले आहे. त्यामुळे साहेबांचा आमच्या गटसाधन केंद्रातर्फे हा निरोप देण्यात आलेला आहे. साहेबांना पुढील आयुष्य दीर्घ लाभो आणि साहेब शिक्षण संचालक या पदापर्यंत जावो एवढं मी कार्यालयाच्या वतीने शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी म्हणून सुद्धा काम पाहिलेले शिक्षण विस्तार अधिकारी सध्या माहूर येथे कार्यरत आहेत मुद्रोळकर साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या भोकर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक आणि विशेष आनंद होत आहेत यासाठी की माझ्याच बीटमधले जवळपास 4 म्हणजे जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक आज येथे उपस्थित होते, ज्यांचा सत्कार मान्य गट विकास अधिकारी साहेब तसेच आपले आताच नुकतेच पदोन्नती मिळाले डॉक्टर मठपती साहेब यांच्या हस्ते झाला. तो आमच्यासाठी एक मोठा आनंदच आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सर्व मीडिया प्रतिनिधी, आमच्या शिक्षक भगिनी आणि आमच्या तालुक्यातील सर्व उपस्थित शिक्षक, जवळपास 2 वर्षाचा साहेबाचा कालावधी म्हणजे मी असं म्हणतो की कदाचित तो चौकार आणि षटकाराचा म्हणायला हरकत नाही. आपण आतापर्यंत जवळपास साहेबांना सहाय्यक संचालक म्हणून शुभेच्छा दिल्या, पण मी साहेबांना एक मेसेज टाकला की साहेब, आय वॉन्ट यू टू सी यू ॲज द हेड ऑफ द एज्युकेशन स्टेट. मी साहेबांना पुढच्या शुभेच्छा दिल्या आहेत की संचालक पदापर्यंत ते नक्कीच जातील. त्यांची सेवा अजून 5 ते 6 वर्ष शिल्लक आहे. पण अनेक वेळा की साहेबांची म्हणजे प्रशासनातील सेवा ही मला वाटते 2010 पासून सुरू झालेली आहे, वर्ग 2ची. साहेबाच्याही पूर्वी मी 2005 पासून प्रशासनात आहे. त्याचा फायदा असा आहे की आम्ही तुमच्यापेक्षा जास्त वेळ प्रशासनात राहणार आहेत साहेब. पण आम्हाला मोठ्या पदावर जाऊन वेळोवेळी जे तुमचं मार्गदर्शन मिळणार आहे त्यासाठी नक्कीच आम्हाला बॉटम लेवलला काम करण्यासाठी तुमची प्रेरणा आमच्या पाठीशी राहणारच आहे. तर तुमच्यासोबत असलेल्या आपल्या गृहिणी सौ मठपती मॅडम ह्या वेळोवेळी तुम्हाला दररोजच्या तुमच्या दैनंदिन कार्यामध्ये म्हणजे ज्यांची यशस्वी तुमच्या पाठीशी धुरा आहे त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. तर आपल्याला असं म्हणता येईल की टाइम स्टडी अँड वर्किंग ऑन मिशन मोड, दॅट इज द नेम ऑफ डॉक्टर मठपती साहेब. असं म्हणणं उचितच आहे. कारण का साहेबांना जेव्हा जेव्हा आम्ही अनुभवायचो वेळेच्या बद्दल फार ते स्ट्रिक्ट राहायचे. आणि जसं आपण DEDमध्ये अनुभवलो की आजही म्हणजे आपण म्हणतो ना टीचर इज फॉर एव्हर अ स्टुडंट, म्हणजे शिकण्याची आजही जिद्द आहे त्यांच्यात. आताच कोणीतरी म्हणले की त्यांना आदिवासी भाषेत सुद्धा त्यांनी शिकवलं आहे. म्हणजे या वयामध्ये जी आज त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे त्याला आपण परत म्हणून वी अगेन इन्हान्स युअर एनर्जी इन द फ्युचर. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि वेळोवेळी वरच्या पदाला जाऊन त्यांनी जे काही खालच्या बॉटमसाठी सुद्धा त्यांची प्रेरणा आपल्याला मिळतच राहणार आहेत. त्यासाठी आपण परत एकदा या कार्यक्रमाच्या स्थानी त्यांना शुभेच्छा देऊ.
आणि पुढील कार्यासाठी सर्वांनी ईश्वरचरणी प्रार्थना करू. दॅट्स ऑल थिंग्स. थँक्यू सर. हाताखाली मी काम करत होतो, मात्र ज्या वेळेला साहेब आले आणि त्यावेळेला त्यांची काम करण्याची शैली पाहता अक्षरशः त्यांची शैली अतिशय वेगळ्या पद्धतीची आणि जितकं कमी वेळामध्ये जास्त काम कसं करता येईल अक्षरशः आम्ही 6 वर्षापासून पाहत होतो, मात्र आम्हाला काही मुद्दे सोडवता आले नव्हते. मात्र ज्यावेळेला साहेबांनी आमच्याकडं थोडं बारकाईनं लक्ष दिलं आणि सर तुम्हाला हे थोडंसं काम जमत नाही, याच्यासाठी कोणती आयडिया करावी, तर त्यांनी त्या पद्धतीनं जवळ घेऊन आम्हाला त्या काही गोष्टी ज्या आम्हाला जमत नव्हत्या त्या गोष्टी साहेबांना समजावून सांगितलं आणि त्यापासून आम्हाला बरंचसं काही याच्यामध्ये आम्हाला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिकायला मिळालं आणि त्याच मार्गावर आम्ही पाऊल टाकून आता आपल्या भोकर तालुक्यामध्ये काम करतो. साहेबांना आल्याबरोबरपासून सर्वप्रथम आपलं सुंदर माझं कार्यालय या कार्याला सुरुवात केली आणि अक्षरशः सर्व तालुक्यामधल्या पूर्ण शाळा आकर्षक अशा बनवल्या. मात्र ह्या शाळा बनवत असतावेळीच कोविड-19 महामारीचा काळ आला आणि त्या शाळा आपल्या जशाच तशा थांबत राहिल्या. साहेबांची खूप इच्छा होती, तरी पण साहेब अशा महामारीच्या काळामध्ये खूप काही शाळेला भेट देत होते. अक्षरशः आपले वर्ग चालू होते तसल्या सुंदर बनवलेल्या शाळेमध्ये सुंदर रेकॉर्ड करून ठेवलेलं होतं आणि अक्षरशः साहेबांना दुसरा पर्याय काढला की हे शिष्यवृत्तीचे वर्ग आपले चालू झालेच पाहिजे. मग काय करायचं, तालुका लेवलहून अक्षरशः त्यांनी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन क्लासेस पूर्ण तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकासाठी चालू केले आणि या तालुक्याचा निकाल जिल्ह्यामध्ये टॉपवर आणला. आणि साहेबांचं एकच विचार होता, सर आपला तालुका काही असो, आपला तालुका पहिल्या नंबरवरच पाहिजे कोणत्याही कामामध्ये आणि त्या नियोजनाप्रमाणे त्यांनी नियोजन करून द्यायचं. अक्षरशः मी थक्क होत होतो. आम्हाला 4 लोकांना 4 केंद्रप्रमुखांना फोन लावणं होत नव्हतं आणि माहिती जमा करणं होत नव्हती, मात्र साहेब प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंत पोहोचत होते आणि तिथून माहिती संकलन केलं जात होतं. काय त्यांचं नियोजन होतं. तर या पद्धतीनं या आपल्या काम या तालुक्यामधून करीत त्यांनी नवोदय आणि शिष्यवृत्तीचा आणला आणि आपल्या भोकर तालुक्याचं नाव उंचावलं. त्या चालक या पदावर प्रमोशन झालेलं आहे. मी अपेक्षा व्यक्त करतोय साहेब, आपण जेही काही आम्हाला पांडा पाडून दिलात त्याच पांड्यावर आम्ही पाऊल टाकून हर एक गोष्ट आमचं काही चुकत असलं तर आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शन करू. आम्हाला मार्गदर्शन करावं. आम्ही असाच तालुका नंबर 1 वर ठेवण्याचा मी प्रयत्न करील. माझ्या सहकाऱ्यांना सर्वांना विनंती करेल की आम्ही सर्वांना तुमचं तालुका मागं जाऊ देणार नाही, एवढीच अपेक्षा मी आपल्याला देऊ शकतो वचन आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष